हॅलो, मी सोनाली. माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता मी बनवत आहे मिसळची भाजी, मिसळचा रस्सा. तर आता मी याच्यामध्ये टाकलेला आहे तेलामध्ये जिरे तडतडून झाल्यानंतर त्याच्यानंतर टाकला आहे मी अद्रक, लसूण, कांदा, कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे. ती पेस्ट टाकलेली आहे. त्याच्यानंतर ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तळून चांगलं व्यवस्थित झाल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे मी हळद आणि कढीपत्ता. आता हे झाल्यानंतर आता याच्यामध्ये ह्याला आपली चांगली 2-3 मिनटं चांगली अशी ताट झाकून वाफ देऊ शकता तुम्ही. आणि चांगले व्यवस्थित तळून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जे काही आपलं घरचा काळा मसाला आहे ते आता याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे. घरचा काळा मसाला आणि त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला जे काही आपण ह्याचा मिसळचा मसाला आहे तो मिसळचा मसाला झाल्यानंतर टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला. मीठ टाकून झाल्यानंतर परत हे सगळं 2-4 मिनटं चांगलं व्यवस्थित वाफ देऊन घ्यायचे. ह्याला जेवढं जास्त तुम्ही व्यवस्थित वाफ देऊन व्यवस्थित शिजवून घ्याल तेवढी जास्त टेस्टी ते. आता याच्यानंतर मी ह्यात ॲड करत आहे जी मी हळद, मीठ आणि हे जी शिजवून घेतलेली उसळ आहे त्याचं गरम पाणी आणि ती उसळ मी याच्यामध्ये आता मिक्स केलेली आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे ज्या प्रमाणात रस्सा पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. आणि जे आपण उसळमधलं पाणी आहे ते पूर्ण याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. टेस्ट जास्त छान येईल त्याच्यासाठी. आणि रस्सा थोडासा पातळसर बनवायचा आपल्याला, जास्त घट्ट नाही. कारण जेवढे म्हणजे रस्सा म्हणजे पाणी जास्त लागत असेल तर तुम्ही ओतू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर आता याला चांगलं 4-5 मिनटं वाफ देऊन घ्यायची आपल्याला. आणि पाणी टाकलं तर चालतंय, परंतु पाणी तुम्ही शक्यतो गरम करून टाका, कारण गरम करून पाणी टाकल्यानंतर अजूनच टेस्ट छान येते. आणि याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर ॲड करून घ्यायची आपल्याला. वरून कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर जी भाजी आपली शिजलेली आहे त्याच्यावरती एक ताट झाकून तसंच ठेवायचं आहे 5-6 मिनटं. त्याच्यानंतर त्याच्यात चांगली तरी येईल. तरी यासाठी मदत होते. ज्यावेळेस भाजी आपण बनवतो त्यावेळेस त्याला ताट झाकून 5-6 मिनटं आपण तसंच ठेवायचं आहे. आणि रेडी आहे मिसळ पावची भाजी.